नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. मागच्या लेक्चरला आपण बरेच काही ऑर्गॅनिक्स कव्हर केल्यात. आता आज आपण या चॅप्टरच्या जे काही सगळ्यात शेवटचे जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे कव्हर करणार आहे. आता सगळ्यात पहिला तुम्हाला स्क्रीनवर जी डायग्राम दिसते ती कशाची आहे? न्यूक्लियसची. आपल्याला माहिती आहे सेल आहे, त्या सेलमध्ये असतो न्यूक्लियस. न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? तर केंद्रक म्हणत असतो. त्याचं जरासं इन डिटेल आपण स्ट्रक्चर बघणार आहे. आता स्क्रीनवर आपल्याला काय दिसते? न्यूक्लियसचं बेसिक स्ट्रक्चर. आता लेबल काय काय आहेत बघा. न्यूक्लियसमध्ये आत जो असतो त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओलस. जरासा नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्ष द्या. न्यूक्लियस, त्याच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लिओलस. सिंपल आहे. ते काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. तिथं RNA तिचं बायोसिंथेसिस होत असतं, ते सगळं आपण इन डिटेल बघणारच आहे. त्यानंतर बघा थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसते, त्याला काय म्हणायचं? क्रोमॅटिन. जे काय असं धाग्यासारखं आपल्याला दिसतंय, फायबरसारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला काय म्हणायचं? क्रोमॅटिन. आता तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी थोडंसं इन डिटेल सांगणार आहे. क्रोमॅटिन काय असतं, क्रोमोझोम काय असतो आणि DNA काय असतो. कारण आपल्याला बेसिक एवढं माहीत असतं की न्यूक्लियसमध्ये DNA आहे, पण तो कुठल्या स्टेजमध्ये DNA कधी असतो, त्याला कधी क्रोमॅटिन म्हणायचं, कधी क्रोमोझोम म्हणायचं, हे जरासं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. पण नॉर्मली लक्षात ठेवा, सेल डिव्हिजन होत नसताना सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतं? क्रोमॅटिन थ्रेडसारखं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर काय बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियसच्या वर जे कव्हरिंग असतं त्याला काय म्हणणार आपण? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सेलच्या वर जे कव्हरिंग असतं त्याला काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेन. त्यानंतर आहे बघा बारकं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. जिथं जिथं आपल्याला एकदम बारके छिद्र दिसते, म्हणजे तिथं सुद्धा एक ट्यूब असते, न्यूक्लिअर पोअर. त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिअर पोअर. त्याच्या थ्रू काय होत असतं? जे काही सबस्टन्स आहेत, जे एखादे मॉलिक्युल्स असतील, त्याचं काय होत असतं? एक्सचेंज होत असतं. थोडक्यात ते ट्रान्सपोर्टचं काम करत असतं. यामध्ये बेसिक स्ट्रक्चर समजलं असेल कशाचं तर तुम्हाला, न्यूक्लियसचं. जरा काय काय एक्स्ट्रा मी सांगतो ते जरा लक्ष द्या व्यवस्थित. न्यूक्लियसच्या बरोबर ह्याच्यामध्ये मेन्शन काय काय केलं नाही आहे. जसं सेलमध्ये सायटोप्लाझम आहे, तसंच न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे? न्यूक्लिओप्लाझम. काय असणार आहे? न्यूक्लिओप्लाझम असणार आहे. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर जे दोन काय म्हटलं आपण लेयर आहेत, आउटर आणि इनर. न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये आउटर लेयर आहे आणि इनर लेयर आहे. त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला काय म्हणायचं? पेरी न्यूक्लिअर स्पेस. जरासं लक्ष द्या व्यवस्थित. त्याला काय म्हणायचं? पेरी न्यूक्लिअर स्पेस. इथं कुठले लेबल मेन्शन केले नाहीत. पेरी न्यूक्लिअर स्पेस आणि न्यूक्लिओप्लाझम. सेलमध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम आणि प्रोटोप्लाझम कधी म्हणतो आपण? न्यूक्लिओप्लाझम प्लस सायटोप्लाझम, त्याला काय म्हणणार आपण? प्रोटोप्लाझम. जरासे काही काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे न्यूक्लिअर पोअर्स आहेत. त्यानंतर पेरिन्यूक्लिअर स्पेस समजलं. आणि जे न्यूक्लिओप्लाझम आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. mRNA असतो, tRNA असतो. हे जरा असं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. आता त्यानंतर तो फर्स्ट पॉईंट आपण बघूया. आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये जे काही पॉईंट मेन्शन केलं ते जरासे आपण इन डिटेल बघूया. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ युकॅरियोटिक सेल बिकम डिस्टिंक्ट इन नॉन डिवायडिंग सेल. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं बघा, कुठल्या फेजमध्ये? ड्युरिंग इंटरफेज. आता डिस्टिंग म्हणजे थोडक्यात क्लिअरली विजिबल असतं एखाद्या नॉन डिवायडिंग सेलमध्ये. आता आपल्याला एक चॅप्टर आहे, तो कुठला आहे? सेल डिव्हिजन. त्या चॅप्टरमध्ये आपण व्यवस्थित इन डिटेल बघणार आहे. तुम्हाला माझ्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज हे काहीतरी शब्द गेले असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, कधी क्रोमॅटिन, कधी क्रोमोझोम आणि कधी त्याला काय म्हणायचं? DNA. हे जरासं आपल्याला माहीत पाहिजे. सगळ्या गोष्टी या न्यूक्लियसमध्येच आहेत, पण त्याला कधी कुठला शब्द वापरायचा हे जरासं आपल्याला समजणार आहे. कधी? जेव्हा आपण चॅप्टर बघणार आहे कुठला? सेल डिव्हिजन. त्यामध्ये आपल्याला शब्द जाणार आहे इंटरफेज. मी तेव्हा जर असं इन डिटेल सांगतो तुम्हाला. इंटरफेज फक्त शब्द लक्षात ठेवा. आणि सेल डिव्हिजन, सेल सायकल एकदम सिंपल टॉपिक आहे तो सुद्धा. सेकंड पॉईंट बघा. सच अन इंटरफेज न्यूक्लियस इज मेडअप ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ते सगळे येणार. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या आत जे काही आहे एन्झाईम्स तिथं प्रेझेंट असतात. mRNA असतो, tRNA असतो, त्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. त्यानंतर न्यूक्लिओलस. शब्द काय वापरला मी? न्यूक्लिओलस. न्यूक्लियसच्या आत काय असतो? न्यूक्लिओलस. आता एक शब्द जात असतोय बघा, त्याला म्हणायचं काय? न्यूक्लिआय. त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिआय. आता काय असतं की ह्याच्या रिलेटेड जरासे काही काही आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल असं जरासं माहीत पाहिजे. एकवचन, अनेक वचन. जर एक सिंगल असेल तर त्याला म्हणायचं न्यूक्लियस. एकापेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतो आपण न्यूक्लिआय. जर न्यूक्लियसच्या आत जे काय, जिथं RNA तयार होत असतो, RNAचं बायोसिंथेसिस होत असतं, त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओलस. त्यामुळं जराशे सिमिलर आणि कन्फ्युजिंग असे वर्ड्स असतात, त्याचं जरासं मिनिंग समजलं पाहिजे आपल्याला. अनेक न्यूक्लियस असतील तर त्याला म्हणणार काय आपण? न्यूक्लिआय.
सिंग्युलर प्लुरल, बेसिक आहे एकदम, एकवचन अनेकवचन. अँड क्रोमॅटिन नेटवर्क, जे आपल्याला फायबरसारखं दिसत होतं बघा न्यूक्लियसच्या आत, त्याला काय म्हटलं आपण, क्रोमॅटिन. त्यानंतर बघा, क्रोमा म्हणजे कलर, हे बेसिक माहीत असतं आपल्याला सगळ्यांना. न्यूक्लिअर एनव्हलप इज डबल वॉल्ड. डबल वॉल्ड का म्हटले, कारण तिथं लक्षात ठेवायचं 2 लेअर आहेत, आउटर आणि इनर. त्याच्यामध्ये काय, पेरी न्यूक्लिअर स्पेस. 2 मेम्ब्रेन आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय पेरिन्यूक्लिअर स्पेस 10 to 15 नॅनोमीटर. त्याची काय म्हटलं, त्याची आपण लेंथ म्हणूया. त्यानंतर बघा, आउटर मेम्ब्रेन इज कनेक्टेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲट प्लेसेस. आता आउटर मेम्ब्रेन म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे ते कशाला कनेक्ट असणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण बघितले रफ काय आणि स्मूथ काय असतं ते, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन सुद्धा इन डिटेल बघितलं आपण. इट हॅज हार्बर्स रायबोझोम्स ऑन इट. आता त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर काय असणार आहेत, रायबोझोम्स असणार आहेत. अशी काय असणार आहेत, रायबोझोम्स असणार आहेत. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर सुद्धा काय असतात, रायबोझोम्स असतात थोड्या प्रमाणात. द इनर मेम्ब्रेन इज लाइन्ड बाय न्यूक्लिअर लॅमिना, अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर दॅट हेल्प्स टू मेंटेनिंग द शेप ऑफ न्यूक्लियस. काय, इनर मेम्ब्रेन म्हणजे हे आउटर झालं, हे इनर झालं. तिथं काय, न्यूक्लिअर लॅमिन आहे, ते काय करत असतं, लक्षात ठेवायचं, शेप मेंटेन करायचं काम करत असतं. इतकं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त मेंटेन शेप एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. द 2 मेम्ब्रेन्स अलॉंग विथ पेरिन्यूक्लिअर स्पेस हेल्प्स इन द 2 मेम्ब्रेन्स अलॉंग विथ, पॉईंट जरासा रिपीट झाला वाटतं, स्पेस सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. पॉईंट जरासा रिपीट झाला आहे. इथं काय बघा, द 2 मेम्ब्रेन्स अलॉंग विथ पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणजे हे 2 मेम्ब्रेन, आउटर आणि इनर. त्यानंतर पेरिन्यूक्लिअर स्पेस कशाला हेल्प करतात, तर लक्षात ठेवायचं, हेल्प्स इन सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. इथं काय असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम. जरासं मी व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या. आता हे 2 मेम्ब्रेन झाले, हे आउटर झालं आणि हे इनर झालं. काय काय झालं बघा, कुठले कुठले मेम्ब्रेन झाले, हा झाला आउटर मेम्ब्रेन आणि हा झाला काय, इनर मेम्ब्रेन. त्याच्या आत लक्षात ठेवायचं, इथं काय असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम असणार आहे. इथं सगळा काय असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम असणार आहे. आणि त्यानंतर इकडं बाहेर काय असणार आहे आपल्याला माहीत आहे, तर सायटोप्लाझम. इकडं बाहेर काय आहे, सायटोप्लाझम आहे. हे न्यूक्लियसचे मेम्ब्रेन झाले, न्यूक्लिओप्लाझम झालं, आणि हे काय करतंय, सेपरेट करतंय न्यूक्लिओप्लाझमला आणि सायटोप्लाझमला. एकदम सिंपल पॉईंट आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, हाऊएव्हर द न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कसं आहे, कंटिन्युअस नाही, त्यामध्ये बारीक बारीक तिथं मध्ये काय असतं, पोअरसारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणायचं, पोअर्स म्हणजे छिद्र म्हणतो आपण त्याला. ॲट प्लेसेस देर आर स्मॉल ओपनिंग. ओपनिंग म्हणजे कशासाठी ओपनिंग आहे, जे काही एखादं सबस्टन्स असेल, एखादं काही काही मटेरियल असेल, एखाद्या गोष्टी असेल, ते ट्रान्सपोर्ट कशाच्या थ्रू होणार आहे, थ्रू न्यूक्लिअर पोअर्स. एकत्रित त्याला काय म्हणणार आपण, न्यूक्लिओ पोअर्स. The nucleopores are guarded by the pore complexes which regulate the flow of substances from nucleus to cytoplasm in reverse direction. फक्त लक्षात ठेवा, काय करतं, रेग्युलेट करतं फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, किंवा न्यूक्लिओप्लाझम टू सायटोप्लाझम सुद्धा आपण म्हणू शकतो, न्यूक्लिअर पोअर्स किंवा न्यूक्लिओपोअर्स. द न्यूक्लिओप्लाझम ऑर कॅरिओलिम्फ, नवीन शब्द आहे बघा. सेलमध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम. कॅरिओलिम्फ, कॅरी ऑन, कधी पण लक्षात ठेवा की प्रोकॅरिओट, कधी शब्द आपण वापरतो, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरी ऑन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, न्यूक्लियस म्हणत असतो. यू कॅरेटला यू म्हणजे ट्रू, कॅरी ऑन म्हणजे काय, न्यूक्लियस. आता न्यूक्लिओप्लाझम म्हणजे कधी पण जर कॅरी ऑन जर शब्द आला तर त्याला काय म्हणणार आपण, कशाच्या रिलेटेड असणार आहे, ते न्यूक्लियसच्या रिलेटेड असणार आहे. कॅरिओलिम्फ म्हणजेच काय, न्यूक्लिओप्लाझम. त्यानंतर बघा, कंटेन्स व्हेरियस सबस्टन्सेस लाईक न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे ते इधर काय असतील, DNA असतील किंवा RNA असतील, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड त्याचा फुल फॉर्म आहे. प्रोटीन मॉलिक्युल्स, मिनरल्स अँड सॉल्ट, आणि काही काही एन्झाईम सुद्धा तिथं प्रेझेंट असणार आहेत. इट कंटेन क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस. मगाशीच आपण बघितलं, क्रोमॅटिन म्हणजेच काय असतं, लक्षात ठेवा, क्रोमोझोम, DNA, सगळ्याच तेच मिनिंग सेम आहे, पण कधी क्रोमॅटिन कधी क्रोमोझोम हे जरा मी व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. पण नॉन डिवायडिंग सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, क्रोमॅटिन. त्यानंतर बघा, न्यूक्लिओलस इज अनदर कॉम्पोनंट विच इज नॉट बाउंड बाय सेल मेम्ब्रेन. न्यूक्लिओलस इज अनदर कॉम्पोनंट विच इज नॉट बाउंड बाय सेल मेम्ब्रेन. एकदम सिंपल आहे बघा. आता स्क्रीनवर तुम्हाला जरासं इन डिटेल डायग्राम आहे कशाची, न्यूक्लियसची. त्यामध्ये बघा आणखीन एकदा व्यवस्थित, सगळ्यात महत्त्वाचं काय,
न्यूक्लियसच्या आत काय आहे, न्यूक्लिओलस हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलं आपण, न्यूक्लिओलस. त्यानंतर काय आहे, मॅट्रिक्स सारखा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओप्लाझम, किंवा नवीन एक शब्द आपण काय बघितला, कॅरिओलिम्फ. नवीन शब्द तो पण लक्षात ठेवा, कॅरिओलिम्फ. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. बारके बारके ओपनिंग आहेत त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिअर पोअर. एकत्रित न्यूक्लिओ पोअर असा सुद्धा शब्द असतो, हे बघा इथं दिसतं, त्याला काय म्हटलं, न्यूक्लिअर पोअर. त्यानंतर बघा न्यूक्लिअर एनव्हलप. एनव्हलप म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स त्याला म्हणतो आपण, एकत्रित काय म्हणणार त्याला, न्यूक्लिअर एनव्हलप. त्यामध्ये आउटर, इनर आणि मधला काय पार्ट येणार आहे, पेरी न्यूक्लिअर स्पेस. त्यानंतर बघा तिथे अटॅच काय काय आहेत, रेड कलरमध्ये दिसतात आपल्याला, रायबोझोम्स अटॅच आहेत. क्रोमॅटिन आपल्याला माहिती आहे, असं फायबरसारखं स्ट्रक्चर दिसतं त्याला काय म्हटलं आपण, क्रोमॅटिन. आणि साईडला काय दिसतं आपल्याला, कुठली ऑर्गॅनिलीज आहे, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एकदम सिंपल आहे बघा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाजूला जर रायबोझोम्स अटॅच असतील तर त्याला काय म्हणतो आपण, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नसतील तर त्याला काय म्हणणार, ट्युब्युलर स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. 2 टाइम्स आपण बघितले, दोन्हीचे फंक्शन सुद्धा आपण बघितलेत. त्यानंतर बघा पॉईंट, न्यूक्लिओलस इज मेडअप ऑफ RNA. MCQचा क्वेश्चन आहे बघा. अँड रायबोझोमल प्रोटीन. हा पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. न्यूक्लिओलस इज मेडअप ऑफ RNA. R स्टँड्स फॉर रायबोझोमल. आता माझ्यामध्ये तुम्हाला 9वी-10वीला गेलं असेल, RNAचे टाईप्स गेले असतील. बेसिक तसे 2 असतात, जेनेटिक, नॉन जेनेटिक. पण आपल्याला किमान एवढं बेसिक माहीत असतं की mRNA म्हणजे त्याला म्हणतो आपण मेसेंजर RNA, RNA म्हणजे रायबोझोमल RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. त्या तिन्ही RNAचे जे काही म्हणजे जे काही टाईप्स आहेत RNAचे, रायबोन्यूक्लिक ॲसिडचे, आपण टाईप्स बघणार आहे 12वीच्या एका चॅप्टरमध्ये इन डिटेल बघणार आहे. आणखीन एक आपला बायोमॉलिक्युल्स आहे, त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं बेसिक बघणार आहे. आता जेवढं गरजेचं तेवढं फक्त मी सांगितलं. R स्टँड्स फॉर रायबोझोमल RNA. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. R स्टँड्स फॉर रायबोझोमल RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स. हे एकत्रित येऊन तयार काय झालं इथं, न्यूक्लिओलस. न्यूक्लियस वेगळं आणि न्यूक्लिओलस वेगळं आणि न्यूक्लिआय वेगळं. सगळ्याचं मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. इट इज बेस्ट नोन ॲज द साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस. आता याचं फंक्शन जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. न्यूक्लिओलस कशापासून तयार झालंय आणि त्याचं फंक्शन काय, साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस किंवा सिंथेसिस म्हटलं तरी चालते. तिथं रायबोझोमचं काय होतं, थोडक्यात प्रोडक्शन होत असतं. आणि रायबोझोम आपण बघितलं व्यवस्थित, त्याचं स्ट्रक्चर फंक्शन काय असतं ते प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट, डिपेंडिंग ऑन द सिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल देर आर 1 or more न्यूक्लिओलाय प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. जर एकापेक्षा जास्त न्यूक्लिओलस असतील तर त्याला काय म्हणणार आपण, न्यूक्लिओलाय. जराशे कन्फ्युजिंग वर्ड आहेत पण सिंपल मिनिंग आहे, एक वचन अनेक वचन. एकटा असेल, सिंगल असेल, न्यूक्लिओलस. एकापेक्षा जास्त असतील, न्यूक्लिओलाय. एक सिंगल न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियस म्हणायचं त्याला. एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतील तर न्यूक्लिआय. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा एक्झाम्पल सांगितलं, सेल्स ऑफ oocyte कंटेन लार्ज न्यूक्लिओलस वेरॅज स्पर्म सेल्स कंटेन स्मॉल. आणि इनकॉन्स्पिक्युअस जरासा नवीन शब्द आहे, म्हणजे पटकन नजरेस नाही येणारा म्हणून एकदम बारका असतो काय, तर न्यूक्लिओलस. आता इथं साईजच्या रिलेटेड त्यामध्ये टाईप्स केल्यात. oocyte म्हणजे त्याला एग सेल म्हणतो आपण. ते जरासं 12वीचं एक चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहे oocyte कधी म्हणायचं ते. पुढचा पॉईंट बघा, दे ॲपियर ॲज अ डेन्स स्पेरिकल बॉडीज प्रेझेंट नियर द क्रोमॅटिन नेटवर्क. कुठं असतात ते, क्रोमॅटिन नेटवर्कच्या जवळ असं डेन्स मटेरियल असतं ते. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, दे प्रोड्यूस RNA, सगळ्यात महत्त्वाचं, अँड रायबोझोमल प्रोटीन वेर आर देन ट्रान्सपोर्टेड टू द सायटोप्लाझम अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म रायबोझोम. कुठं ट्रान्सपोर्ट केले, सायटोप्लाझममध्ये, आणि काय तयार होतात त्यापासून, रायबोझोम. फक्त एवढं फंक्शन लक्षात ठेवलं तरी चालतंय. न्यूक्लिओलस तिथं काय होतंय, रायबोझोमचं सिंथेसिस किंवा बायोजेनेसिस. एवढाच फक्त पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर आहे थोडंसं जास्त, इतकं काय इन डिटेल तुम्हाला स्ट्रक्चर विचारणार नाहीत, पण त्यातलं त्यात जरासं आपल्याला माहीत पाहिजे. हा स्ट्रक्चर न्यूक्लिओलसचा आहे, म्हणजे इथं बाहेर काय असणार आहे, न्यूक्लियस. त्याच्या बाहेर काय असणार आहे, सेल. सेलमध्ये सायटोप्लाझम, सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस. एकदम सिंपल आहे बघा. तिथं काय झालं असणार आहे, एक रिजन आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस ऑर्गनायझिंग रिजन. त्याला NOR म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो, NOR. त्यानंतर हे रायबोझोम प्रोड्युसिंग रिजन इथे सेंटरला दिसतोय बघा. हे काय एवढं इन डिटेल तुम्हाला विचारणार पण नाहीत, पण
पण त्यातलं त्यात फक्त मी सांगितलंय. आता पुढचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा बघा काय, क्रोमॅटिन मटेरियल. आता क्रोमॅटिन म्हणजे जरासं आपण व्यवस्थित समजून घेऊया. न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत आहे जीन्समध्ये असते ती. जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. कशाच्या रूपात आहे, क्रोमोझोमच्या रूपामध्ये. विच आर नथिंग बट DNA मॉलिक्युल्स असोसिएटेड विथ प्रोटीन. आता हे सगळ्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो. DNA, प्रोटीन काय असतं, क्रोमोझोम काय असतं, क्रोमॅटिन काय असतं. इन अ नॉन डिवायडिंग सेल, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जर एखादी सेल तशीच आहे ती डिवाइड होत नाही, त्यामध्ये इन नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स ॲपियर ॲज थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. दिस नेटवर्क इज कॉल्ड क्रोमॅटिन. आता जरा लक्ष द्या व्यवस्थित. जर एखादी सेल ही डिवाइड होत नसेल, त्या पेशीचं जर विभाजन होत नसेल, त्यामध्ये जो क्रोमोझोम असतो तो क्रोमोझोम कसा दिसतो आपल्याला, एका थ्रेडसारख्या स्ट्रक्चरमध्ये दिसत असतो, एका धाग्यासारख्या किंवा फायबरसारख्या स्ट्रक्चरमध्ये दिसत असतो. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. एवढा पॉईंट फक्त लक्षात ठेवा. क्रोमोझोमलाच काय म्हणतो, नॉन डिवायडिंग सेलमध्ये तो धाग्यासारखा दिसत असतो म्हणून त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. आता क्रोमॅटिन काय असतं तर डीएनए आणि त्याला काय म्हणतो, हिस्टोन प्रोटीन्स एकत्रित असतात. आता आपल्याला म्हणजे तुम्हाला अशी सुद्धा काहीतरी एक डायग्राम गेली असणार आहे, जो तुमचा 10वीचा पहिला चॅप्टर होता, त्यामध्ये असं काहीतरी क्रोमोझोम, त्यानंतर असं इथंच खाली असं काहीतरी DNA काढत असतात बघा. आता ते जर असं आपण व्यवस्थित समजून घेऊया. जर एखादी सेल डिवाइड होत असेल तर तिथं आपल्याला काय दिसतात, अशी काय दिसत असतात, क्रोमोझोम दिसत असतात. आणि ही डिवायडिंग सेल आहे, त्यामध्ये इथे 4 आर्म्स असतात, पण युजली क्रोमोझोमला फक्त 2च काय असतात, आर्म्स असतात. ही डिवायडिंग सेल आहे म्हणून तिथं काय 4 असे आर्म्स आहेत. आता हे क्रोमोझोम आहे, हे काय पार्ट झाला, क्रोमोझोम. क्रोमा म्हणजे कलर, सोमा म्हणजे काय म्हणतो आपण, बॉडी. हे बेसिक आपल्याला माहीत असते. आता तो क्रोमोझोम जरा व्यवस्थित लक्ष द्या, डिकंडेन्स झाला. तो क्रोमोझोम जर डिकंडेन्स झाला तर तयार काय होणार आहे, त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. आता डिकंडेन्स म्हणजे काय, तर थोडक्यात एखादं गोष्ट जर आपण कॉम्प्रेस केली तर त्याला काय म्हणणार आपण, तर कंडेन्स. त्याच्या विरुद्ध केली तर त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. आता इथं शब्द काय आला बघा, DNA आला आणि त्यानंतर काय, हिस्टोन प्रोटीन्स. आता हे समजण्यासाठी एक साधं सोपं उदाहरण देतो मी. कन्सिडर करा एक DNA काय, एक धागा आहे आपण कन्सिडर करूया, किंवा एक दोऱ्याची गुंडी आपल्याला माहित आहे, त्यातला दोरा म्हणजे काय, DNA लक्षात ठेवा. तर जर त्या दोऱ्याच्या गुंडीतला जर दोरा आपण असं काढत गेलो तर त्याची काय असणार आहे, लेंथ असणार आहे, भरपूर मोठी असणार आहे. आता DNAचे एक अप्रॉक्सिमेट लेंथ असते 2.2 मीटर, म्हणजे अप्रॉक्सिमेट काय तर 6 पॉईंट काय तर फीट येणार आहे, म्हणजे 6 फीट धरूया आपण, 6.123 काय तर असेल. त्यामध्ये बघा 6 फूट काय आपला एका सेल, न दिसणाऱ्या सेलमध्ये 6 फुटाचा काय असतो, DNA असतो. जर तो आपण सगळा असा लांब थ्रेडसारखा जर ओढला तर युजली तो काय असतो, कॉम्प्रेस स्ट्रक्चरमध्ये असतो. आता एवढा मोठा DNA आपल्याला काय करायचं आहे, एका न दिसणाऱ्या सेलमध्ये काय करायचं आहे, फिट करायचं आहे. मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. आपल्या बॉडीमध्ये सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये त्यामध्ये काय प्रेझेंट असतो, DNA असतो. मग एवढा मोठा 6 फुटाचा DNA आपल्याला काय करायचा आहे, एकदम बारका करायचा आहे. मग जर आपण DNAला कन्सिडर केलं एक काय तर दोरा आहे आणि दोऱ्याची गुंडी, म्हणजे तिथं आपण कन्सिडर करूया हिस्टोन प्रोटीन्स आहेत. काय आहेत, हिस्टोन प्रोटीन्स आहेत. हिस्टोन प्रोटीन तर दिसतात बघा आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये. त्याला काय झालंय तर DNA गुंडा आलाय. मी आणखीन एकदा सांगतोय बघा, हिस्टोन प्रोटीन्स, त्याला असा DNA आपण काय करतोय, गुंडाळतोय. का गुंडाळतोय, कारण DNAची लेंथ काय आहे, जास्त आहे. DNA आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्रेस करायचं आहे. आणि इथे काय झालंय बघा की हा जो हिस्टोन प्रोटीन आहे, हिस्टोन प्रोटीन सुद्धा आपण इन डिटेल बघणार आहे. फक्त लक्षात ठेवा एक प्रकारचं काय तर प्रोटीन आहे. त्या प्रोटीनला काय झालंय, DNA आपण गुंडाळलाय, कारण आपल्याला DNAची लेंथ कमी करायची आहे. त्यानंतर बघा काय झालं, आता तो जर पार्ट आणखीन कंडेन्स झाला, तर त्याला काय म्हणणार आपण, क्रोमॅटिन. म्हणजे क्रोमॅटिन म्हणजेच काय, DNA प्लस हिस्टोन प्रोटीन. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. क्रोमॅटिन म्हणजेच काय, DNA प्लस हिस्टोन प्रोटीन. DNA आणि हिस्टोन प्रोटीनला एकत्रित काय म्हणतो आपण, क्रोमॅटिन म्हणत असतो. आणि तेच जर क्रोमॅटिन, तोच जर धागा आणखीन कंडेन्स झाला, आणखीन बारका झाला, तर तो काय करणार आहे, तयार काय होणार आहे, क्रोमोझोम. एकदम सिंपल आहे बघा. आता जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं तेव्हा तो असतो क्रोमोझोम. सेल डिव्हिजन होत नसतं तेव्हा तो काय असतो, त्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार, क्रोमॅटिन. एकदम सिंपल आहे बघा. तर सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. त्यानंतर बघा
द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स DNA प्लस हिस्टॉन. DNA आणि काय हिस्टॉन प्रोटीन्स आहेत. हिस्टॉन जरासा नवीन शब्द आहे, तो आपण 12वीच्या एका चॅप्टरमध्ये जरासं इन डिटेल बघणार आहे. कुठले कुठले हिस्टॉन प्रोटीन्स असतात ते फक्त शब्द लक्षात ठेवा. हिस्टॉन नॉन हिस्टॉन प्रोटीन्स आहेत आणि RNA असतो आपल्याला माहिती आहे क्रोमॅटिन मटेरियलमध्ये. पण बेसिक लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला क्रोमॅटिन म्हणजे ॲक्च्युली काय, तर DNA प्लस हिस्टॉन प्रोटीन्स. एकदम बेसिक आहे. In some regions of chromatin, DNA is more and genetically active. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट called euchromatin. U म्हणजे ट्रू म्हणतो आपण. Some regions that contain more of protein and less DNA are genetically inert. Genetically inactive शब्द वापरला तरी चालतोय. Are heterochromatin. हेटेरो म्हणजे डिफरंट. आता क्रोमा म्हणजे कलर आपल्याला माहित आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन वापरत असतात. आता सपोज आपण कन्सिडर करूया, जरा ते तुम्हाला स्टेनिंग प्रोसिजर जराशी थोडी कॉम्प्लिकेटेड वाटेल. तिथे दोन शब्द काय आलेत बघा, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. आता आपण मगाशी काय बघितलं, आता हे गोळे काय दिसतात त्याला काय म्हटलं आपण, हिस्टॉन प्रोटीन्स. त्याला बाजूला काय गुंडाळलाय, DNA गुंडाळलाय. आता एक इमॅजिन करा की जर एखाद्या कागदावर काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, तो कागद जर आपण काय केला, मी थोडक्यात कागदावर काय तर लिहिलं आपण कन्सिडर करूया, आणि तो कागद आपण जर चुरगाळला तर आपल्याला ते वाचता येईल का, तर वाचता येणार नाही. तसंच आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कशावर आहे, DNA वर आहे. मी काय सांगतो ते जरा व्यवस्थित समजून घ्या. जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही गरजेसाठी म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी, एन्झाईम तयार करण्यासाठी किंवा काही पण तयार करण्यासाठी लागणार आहे, ती इन्फॉर्मेशन कशावर आहे, इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओटाइड्स. कशावर आहे, DNA वर आहे. फक्त एवढं समजून घ्या, DNA वर काय तर इन्फॉर्मेशन आहे. ती जर आपण असं कसा पण तो चुरगाळला गुंडाळला तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन दिसणार आहे का, तर नाही दिसणार. पण आता जरा इथं बघा, इथं काय आपण करू शकतोय, इथं जर असं DNA हा बघू शकतो, या DNA वरची इन्फॉर्मेशन काय करू शकतोय, वाचू शकतोय. का वाचू शकतोय, तर युक्रोमॅटिनमध्ये काय असतं लक्षात ठेवा, तो जेनेटिकली ॲक्टिव्ह का म्हटलंय त्याला. आता आपण तुम्हाला एक बेसिक माझ्यामध्ये गेली असेल प्रोसेस, एक शब्द असतो त्याला म्हणतो आपण रिप्लिकेशन. एका DNA पासून 2 DNA तयार होत असतात, त्याला काय म्हणतो, रिप्लिकेशन. दुसरी एक प्रोसेस असते त्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्स्क्रिप्शन. सेंट्रल डोग्मा तुम्हाला काय ते शब्द गेला असेल. सेकंड प्रोसेस असते ट्रान्स्क्रिप्शन. त्यामध्ये काय होत असतं, तर जो DNA आहे त्या DNA पासून काय तयार होतो, RNA तयार होतो. म्हणजे DNA वरचा जो मेसेज आहे तो कॉपी केला जातो एका सिंगल स्ट्रँडवर, त्याला काय म्हणायचं, RNA. DNA वरचा मेसेज कॉपी केला आपण एका स्ट्रँडवर, त्याला आपण तयार केला RNA. ओव्हरऑल प्रोसेसला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. आणि RNA पासून आपण तयार काय करत असतो, प्रोटीन. त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन. आपल्याला सगळ्या शेवटी काय तयार करायचं असतं, प्रोटीन तयार करायचं असतं. आणि या सगळ्याला एकत्रित आपण काय म्हणत असतो, तर सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. फक्त एवढं सिंपल लक्षात ठेवा, DNA पासून RNA ट्रान्स्क्रिप्शन, RNA पासून प्रोटीन ट्रान्सलेशन. 12वीचं एक चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस, त्यामध्ये आपण इन डिटेल बघणारच आहे. फक्त आता हे सगळं कशासाठी सांगतोय मी तुम्हाला, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन समजण्यासाठी. युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन त्याच्या स्टेनिंगच्या प्रोसिजरनुसार तिथं त्याला नाव दिले. आता हे एकदम सिंपल आहे बघा. हेटेरोक्रोमॅटिनमध्ये काय झालंय बघा, जरासं असं कंडेन्स स्ट्रक्चर दिसतं. असे सगळे DNA हिस्टोन प्रोटीन सगळे जवळजवळ आहेत. ही इन्फॉर्मेशन आपण वाचू शकतोय का, नाही वाचू शकत. जर इन्फॉर्मेशनच वाचली नाही तर ती कॉपी कशी करणार, इन द फॉर्म ऑफ RNA, तर करू शकणार नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलं आपण, हेटेरोक्रोमॅटिन जेनेटिकली इनॲक्टिव्ह. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. हेटेरोक्रोमॅटिन जेनेटिकली काय असतात, हे इनॲक्टिव्ह असतात किंवा लिमिटेड टाईमसाठी काय असतात, ते ॲक्टिव्ह असतात. त्यामध्ये सुद्धा फॅकल्टेटिव्ह, कॉन्स्टिट्युटिव्ह बरेच काही काही टाईप आहेत, पण तेवढं इन डिटेल आपल्याला आत्ता सध्या तर नाही. फक्त एकदम सिंपल लक्षात ठेवा, हेटेरोक्रोमॅटिनचा आपल्याला काही उपयोग नाही, कारण त्याच्यावरची इन्फॉर्मेशन आपण वाचू शकत नाही, ते इनॲक्टिव्ह असतात थोडक्यात. नंतर जो पार्ट आहे तो कुठला आहे, तर युक्रोमॅटिन. युक्रोमॅटिनमध्ये बघा, आपण इथे इन्फॉर्मेशन वाचू शकतो, इथे इन्फॉर्मेशन वाचू शकतोय, इथली सुद्धा इन्फॉर्मेशन वाचू शकतोय. आणि त्या इन्फॉर्मेशन वाचून DNA पासून आपण काय तयार करू शकतो, RNA तयार करू शकतो. एकदम सिंपल प्रोसेस आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, युक्रोमॅटिन जेनेटिकली ॲक्टिव्ह, हेटेरोक्रोमॅटिन जेनेटिकली इनॲक्टिव्ह. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. वेन द सेल प्रिपेअर टू डिवाइड द क्रोमोझोम कॉईल अँड गेट कंडेन्स. आता इथे शब्द काय वापरलाय बघा, सेल कधी पण डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये जात असते. म्हणजे एखाद्या पेशीचं जर विभाजन होणार असेल, एका सेलपासून 2 सेल तयार होणार असतील, तेव्हा काय होत असतं, क्रोमोझोम कॉईल होतो, आणखी कंडेन्स होत असतो. त्यानंतर बघा,
ॲट मेटाफेज, आता हे मेटाफेज इंटरफेज जरासे नवीन शब्द आहेत. जेव्हा आपण सेल डिव्हिजन बघणार आहे तेव्हा जरासं तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. प्रोफेज काय असतं, मेटाफेज काय असतं, ॲनाफेज काय असतं, टिलोफेज काय असतं. त्यानंतर परत सेल सायकलमध्ये सुद्धा G1, एस फेज, G2 फेज ह्या सगळ्या फेज आपण समजून घेणार आहे त्या चॅप्टरमध्ये. आता फक्त समजून घ्या फक्त मेटाफेज दे बिकम डिस्टिंक्ट अँड कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाईड. फक्त एवढं लक्षात ठेवा, मेटाफेजमध्ये आपल्याला क्रोमोझोम एकदम क्लिअर आपण बघू शकतोय म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये. त्यानंतर बघा, यू विल स्टडी द प्रोसेस ॲज वेल ॲज स्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ क्रोमोझोम इन अदर चॅप्टर. आणि तो चॅप्टर कुठला असणार आहे, सेल डिव्हिजन. एव्हरी स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स लाईक नॉर्मल ह्युमन सेल हॅज 46. आता आपल्याला माहिती आहे 46 म्हणजेच काय, 23 पेअर्स. दोन्हीचं मिनिंग सेम आहे, लक्षात ठेवा. 10वीला तुम्हाला माहिती आहे गेला असेल नंबर ऑफ क्रोमोझोम. ह्युमन सेलमध्ये किती असतात, 46 क्रोमोझोम असतात. ते सुद्धा आपण इन डिटेल बघणार आहे का 12वीच्या चॅप्टरमध्ये कुठले कुठले आहेत ते. त्यानंतर बघा, द न्यूक्लियस कंटेन एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. न्यूक्लियसमध्ये काय आहे, DNA आहे. म्हणजे कुठल्या रूपात आहे तर DNAच्या. प्ले इम्पॉर्टंट रोल इन द हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आता हेरिडिटी आणि व्हेरिएशन आपल्याला तुम्हाला माहिती चॅप्टरच गेला असेल. हेरिडिटी म्हणजे त्याला अनुवंशिकता काय तर म्हणतो आपण. व्हेरिएशन म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. आपण आपल्या आईवडिलांसारखे एक्झॅक्ट दिसत नाही, थोडेसे जरासे काही काही सिमिलर कॅरेक्टर दिसत असतात, पण कम्प्लीट आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसत नाही. त्याचं साधं सोपं मिनिंग काय, व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. इट इज द साईट फॉर द सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. आता इथं कुठं बघा, न्यूक्लियसमध्ये प्रोसेस सगळ्या होतात. म्हणजे DNAचं सिंथेसिस सुद्धा थ्रू रिप्लिकेशन DNAचं सिंथेसिस होतं आहे. RNAचं कसं होणार आहे, थ्रू ट्रान्स्क्रिप्शन. आणि रायबोझोमचं सुद्धा काय होणार आहे, सिंथेसिस होणार आहे. म्हणजे ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कुठं तयार झाल्या, DNA असू दे, RNA असू दे, प्रोटीन्स असू दे, रायबोझोम्स असू दे, ते सगळं कुठं तयार झालं तर न्यूक्लियसमध्ये. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द प्रोटीन सिंथेसिस. या प्रोटीन सिंथेसिसमध्ये सुद्धा काय करत असतात, हेल्प करत असतात. क्रोमोझोम्स नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर अ स्पेसिस, इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज. फायलोजेनेटिक स्टडीज आपण बघितले बघा एका चॅप्टरमध्ये. न्यूक्लियस इज द मास्टर सेल ऑर्गॅनिलीज. सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे बघा, ज्याच्याकडं DNA तो काय झाला तर मास्टर सेल ऑर्गॅनिलीज. कारण त्या सेलनं काय करायचं, कुठलं प्रोटीन, कुठलं एन्झाईम, कुठला हार्मोन कधी तयार करायचं, का तयार करायचं, हे सगळं ठरवणार कोण आहे तर न्यूक्लियसमध्ये असलेला बसलेला कोण, DNA. कारण इन्फॉर्मेशन सगळी कोणाकडे आहे, DNA इन द फॉर्म ऑफ जे काही न्यूक्लियोटाइड्स असतील, नायट्रोजन बेसिस असतील, सगळं स्ट्रक्चर आपण इन डिटेल बघणारच आहे. फक्त लक्षात ठेवा, न्यूक्लियसला म्हणायचं मास्टर सेल ऑर्गॅनिलीज, कारण त्याच्याकडे काय आहे, DNA. आता एक सिंपल क्वेश्चन विचारतो मी, असं कुठले सेल ऑर्गॅनिलीज आपण स्टडी केल्यात या सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या चॅप्टरमध्ये, ज्यांच्याकडे स्वतःचा असा सेपरेट काय असतो, DNA असतो, म्हणून त्याला म्हणतो आपण सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिलीज. असे कुठले 2 ऑर्गॅनिलीज आहेत जे आपण अभ्यास केल्यात या चॅप्टरमध्येच आहेत, त्याचा आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, मनातल्या मनात तर द्या, म्हणजे तुम्हाला समजायला आपल्याला केवढं चांगलं समजलं ते मला समजण्यापेक्षा. त्यानंतर बघा, सायटोस्केलेटन. स्केलेटन म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीला ते काय करायचं, सपोर्ट करायचं, इंटरनली काय करतात, हेल्प करत असतात. त्यानंतर सेलमध्ये काय तर असलं पाहिजे सेलला सपोर्ट करण्यासाठी, सायटोस्केलेटन. एकदम सिंपल आहे बघा. विथ ॲडव्हान्स इन लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सगळं मी तुम्हाला इमेज दाखवलं आहे, तेवढं फक्त समजून घ्या. सायंटिस्ट रिव्हील द प्रेझेन्स ऑफ नेटवर्क ऑफ फायब्रिल्स थ्रूआउट द सायटोप्लाझम. इट इज कॉल्ड सायटोस्केलेटन. फायबरसारखे असे काही काही स्ट्रक्चर दिसतात, त्यालाच काय म्हणायचं, सायटोस्केलेटन. त्यामध्ये काय काय आहेत बघा, मायक्रोट्युब्युल्स आपण बघणारच आहे. ट्युब्युलिन प्रोटीनपासून तयार होत असतात. शब्द काय वापरला, मायक्रोट्युब्युल्स. ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोफिलामेंट्स, त्यानंतर इंटरमिजिएट फिलामेंट्स. आता मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट जराशे 2 महत्त्वाचे आहेत. मायक्रोट्युब्युल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्युब्युलिन. प्रोटीनचं नाव काय आहे, MCQचा क्वेश्चन, ट्युब्युलिन प्रोटीनचं नाव आहे. ट्युब्युल्सवरनं लक्षात राहते ट्युब्युलिन, फार काय अवघड नाही. सेकंड पॉईंट बघा, फाउंड इन द सिलिया. सिलिया म्हणजे आपल्याला माहिती आहे पॅरामेशनला असतं बघा, साईडला असतं ते. त्यानंतर आहे फ्लॅजेला, युग्लिनाला असते बघा सिंगल. त्यानंतर आहे बेसल ग्रॅन्युल्स. त्यानंतर ॲक्झोनिन, जरा काही काही नवीन शब्द आहेत. स्पर्मटेल म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲस्ट्रल रेज, जरा ताऱ्यासारखं दिसत असतं ते, आपण
काय बरं, जे सेंट्रोझोम आहे, सॉरी सेंट्रिओल आहे, त्यामध्ये आपण बघूया सेंट्रिओल सेंट्रोझोममध्ये ॲस्ट्रल रेज आणि ॲक्झोनिम काय असतात ते आपण जरासं इन डिटेल बघणार आहे. पण माझ्या मते किमान तुम्हाला बेसिक हे माहीत असेल की जे मायक्रो ट्युब्युल्स आहेत ते कुठं दिसणार आहेत आपल्याला, सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये. प्रोटीनचं नाव आहे ट्युब्युलिन. एकदम सिंपल आहे बघा. मायक्रो फिलामेंट्स आर मेड अप ऑफ ॲक्टिन अँड इंटरमिजिएट फिलामेंट आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन. आता इथं आणखीन एक प्रोटीन माझ्या मते आहे, त्याचं नाव आहे ॲक्टिन आणि दुसरं आहे मायोसिन, त्याचं नाव आहे मायोसिन. ते जरासं नोट डाऊन करून घ्या. आपल्या पुस्तकात इथे मेन्शन केलं नाही आहे. मायक्रो फिलामेंट आर मेड अप ऑफ काय म्हटलं आपण, ॲक्टिन अँड मायोसिन प्रोटीन. मायक्रोट्युब्युल्स म्हटले की डोक्यात आलं पाहिजे ट्युब्युलिन, फिलामेंट म्हटले की डोक्यात आलं पाहिजे प्रोटीनची नावं आहेत ॲक्टिन आणि मायोसिन. त्यानंतर बघा, आणि हे आपण एका चॅप्टरमध्ये बघणार आहे ॲक्टिन आणि मायोसिन. फाउंड इन मायक्रोव्हिलाय, सायटोप्लाझम अँड मसल. आता हे कुठं कुठं आपल्याला दिसतात बघा. मायक्रोट्युब्युल्स सिलियामध्ये होते, फ्लॅजेल्लामध्ये होते, काही काही बेसल ग्रॅन्युल्समध्ये होते, ॲक्झोनिममध्ये होते, ॲस्ट्रल रेस तिथं आपण बघितलं. जे मायक्रोफिलामेंट्स आहेत ते कुठं आहेत बघा, मायक्रोव्हिलाय. मायक्रोव्हिलाय म्हणजे जर तुम्हाला माझ्यामध्ये स्ट्रक्चर असं काय तर फिंगर लाईक स्ट्रक्चर गेलं असेल तर त्याला म्हणायचं मायक्रोव्हिलाय. त्यानंतर सायटोप्लाझम, त्यानंतर काय मसल, आणि स्पेसिफिक असे मसल्स कुठले असतात तर स्केलेटल मसल्स. तिथं आपल्याला काय बघतो आपण, मायक्रो फिलामेंट बघत असतो, जे आपल्या स्केलेटनला अटॅच असतात त्याला म्हणायचं स्केलेटल मसल्स. आणि लास्ट पॉईंट बघा, सायटोस्केलेटन हेल्प्स टू इन मेंटेन द शेप ऑफ द सेल, महत्त्वाचं फंक्शन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, मोबिलिटी ऑफ सेल, त्यानंतर सेल ऑर्गॅनिलीज, त्यानंतर काय बघा, चेंजेस इन द शेप ऑफ द सेल अँड सेल डिव्हिजन. यातले 2-3 फक्त फंक्शन लक्षात ठेवा. शेप करतं मेंटेन, कॉन्ट्रॅक्शनला हेल्प करतं, मोबिलिटीला हेल्प करतं, सेल डिव्हिजनला हेल्प करतं. कोण, सायटोस्केलेटन. त्यामध्ये 2 आहेत, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट, दोन्हीचे प्रोटीन व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचे काही काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा, फ्लॅजेला आणि सिलिया. फ्लॅजेला बघा एक सिंगल असतो आणि सिलिया अशी भरपूर असे सिलिया असतात. पॅरामेशियम एक त्याचं कॉमन एक्झाम्पल आहे. आणि फ्लॅजेलमसाठी युग्लिना व्यवस्थित लक्षात ठेवा. फ्लॅजेलम आणि काय म्हटलं मी, सिलिया. आता जे काही काही पॉईंट्स आहेत ते जरासे आपण बघूया व्यवस्थित सिलिया आणि फ्लॅजेलाच्या बाबतीत. दे आर फाईन हेअर लाईक मेम्ब्रेन बाउंड प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ दॅट ऑकर ऑन द फ्री सरफेस ऑफ द सेल. पहिला जरासं मिनिंग समजून घ्या. हेअर लाईक आउटग्रोथ आहेत. आता कशावर, प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ आहे. आता आपण एखादं जर कन्सिडर करूया, हा पॅरामेशियम आहे. पॅरामेशियमच्या वर काहीतरी एक लेअर असणार आहे. त्या लेअरचं जरासं जे काही आउटग्रोथ आहे, म्हणजेच काय एक्सटेन्शन आहे असं बाहेर आलेलं, त्याला काय म्हटलं आपण तर सिलिया म्हटलं. त्याला काय म्हटलं आपण, सिलिया म्हटलं. त्यानंतर बघा, दे जनरेट करंट इन फ्लुइड मीडियम फॉर द पॅसेज ऑफ मटेरियल अँड लोकोमोशन. फॉर द पॅसेज ऑफ मटेरियल आणि लोकोमोशन, 2 त्याचे फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. पॅसेज ऑफ मटेरियल अँड लोकोमोशन, किंवा लोकोमोशन तर एकदम सिंपल फंक्शन आहे. सिलिया आर स्मॉल इन साईज अँड मेनी इन नंबर. साईज सिलियाचा काय असतो, स्मॉल असतो आणि नंबर जास्त असतो, किंवा न्यूमेरस कधी कधी शब्द असतो. सिलिया ॲक्ट ॲज ओव्हर्स कॉझिंग द मुवमेंट ऑफ सेल. एकदम सिंपल आहे बघा. आता दोन्हीतला जरासं डिफरन्स पहिला पॉईंट बघूया आपण. हे जरासं एवढं इंटेल तुम्हाला विचारणार नाहीत, पण डिफरन्सच्या पॉईंटनं जरासं आपल्याला सिलिया आणि फ्लॅजेला त्याचा जरासं फरक समजून येतोय. सिलिया आर शॉर्ट हेअर लाईक स्ट्रक्चर, मगाशीच आपण बघितलं बघा. त्यानंतर फ्लॅजेला आर लॉंग अँड व्हीप लाईक. व्हीप म्हणजे त्याला चाबूक म्हणतो आपण, काय तर त्यासारखं असं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला काय म्हणायचं, व्हीप लाईक स्ट्रक्चर. इथं साईज आहे बघा 5 to 10 मायक्रॉन. त्यानंतर बघा इथं अराउंड 150 मायक्रोमीटर. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओनली फाउंड इन युकॅरियोटिक सेल. सिलिया फक्त कुठं दिसतात तर युकॅरियोटिक सेलमध्ये दिसतात. त्यानंतर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये फ्लॅजेला दिसून येतात आपल्याला. ऑकर थ्रूआउट द सेल, सगळ्या सेलच्या बॉडीवर आपल्याला दिसतात. सिलियाचं पॅरामेशियम लक्षात ठेवा व्यवस्थित म्हणजे समजते. ऑकर ॲट वन एंड ऑफ द सेल. युग्लिनामध्ये बघा कुठेतरी एखादं शेपटीसारखं काय होतं ते फ्लॅजेला प्रेझेंट होतं. बीट इन कॉर्डिनेशन, बीट इन इंडिपेंडेंटली. आता हे जरासा अर्थ पहिला समजून घ्या, कारण सिलिया प्रचंड आहेत. एखाद्या सेलच्या पॅरामेशियमच्या बाजूला बरेच असे सिल आहेत, त्यांना कॉर्डिनेटली काय केलं पाहिजे, मूव्ह केलं पाहिजे. असं एकटंच कोणतं असं इंडिपेंडेंटली मूव्ह करते तर तसं नाही चालणार. जिथं जायचं आहे, एखादी मुवमेंट करायची पुढं किंवा पाठीमागं जायचं असेल किंवा इकडे तिकडे जर जायचं असेल तर त्यांचं त्यामध्ये काय असलं पाहिजे, कॉर्डिनेशन असलं पाहिजे. प्रॉपर मुवमेंटसाठी काय पाहिजे, त्यामध्ये कॉर्डिनेशन पाहिजे. पण फ्लॅजेला कसा असतो, शक्यतो सिंगल असतो फ्लॅजेला. कधी कधी
डबल सुद्धा असतो. डायनोफ्लॅजिलेट बघितलं आपण, ते इंडिपेंडेंटली मूव्ह होत असतात आणि एखाद्या त्या सेलची काय होत असते, मुवमेंट होत असते. त्यामुळे दोन्हीतला फरक आहे बघा, इंडिपेंडेंट अँड कोऑर्डिनेटली. इट इंडिकेट्स विपिंग मुवमेंट ऑर पेंडिक्युलर स्ट्रोक्स. इट इंडिकेट अनड्युलेटरी मुवमेंट. आता दोन्हीतलं जरा पहिला मिनिंग समजून घ्या. त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे काय, पॉवर स्ट्रोक आणि रिकव्हरी स्ट्रोक असतो. म्हणजे जरासं पेंड्युलम सारखं ते मूव्ह होत असतं, सिलिया. आणि जे फ्लॅजेल आहे ते एखादं काय म्हणू आपण, जी तरंग असते त्याप्रमाणे त्याची काय असते, त्याला असं काय तर तरंग म्हणत असतो आपण त्याला मराठीत, काय तर वेव्ही मुवमेंट असते. पुढचा पॉईंट बघा, प्रिव्हेंट डस्ट अक्युमुलेशन इन ब्रिथिंग ट्यूब्स बाय क्रिएटिंग द थिन लेअर ऑफ म्युकस इन द ट्यूब. नंतर पॉईंट बघा, मेनली युज्ड बाय द स्पर्म सेल टू मूव्ह अँड प्रोपेल म्हणजे ते मूव्ह होत असतं, ते पुढे असं ढकलत असतं स्पर्मला. मॅम ते स्पर्मची अशी काहीतरी डायग्राम सुद्धा गेली असेल तुम्हाला. पुढचा पॉईंट बघा, इन्व्हॉल्व इन द प्रोसेस लाईक लोकोमोशन, फीडिंग, सर्क्युलेशन. सिंपल आहे, लोकोमोशनसाठी हेल्प करते फक्त. फाउंड इन द लाइनिंग ऑफ बॉडी ट्यूब्स, फाउंड इन द मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिऑट्स. आर्किया म्हणजे काय बघितलं आपण कुठल्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर होतं आपलं सिस्टमॅटिक्स, त्यामध्ये बघितले आपण आर्किया जे काय असेल ते. त्यानंतर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा, जी सिलियाची मुवमेंट आहे आणि त्यानंतर फ्लॅजेलमची मुवमेंट आहे. ती सिलियममध्ये काय असतं तर रोटेटरी जी मुवमेंट असते, रोविंग मुवमेंट असते. त्यामध्ये बघा पॉवर स्ट्रोक आणि काय असतो, रिकव्हरी स्ट्रोक. आता हा काय झाला आहे इथं लक्षात ठेवा, हा काय झाला, फ्लॅजेल आहे. आणि तो काय झाला असं यामध्ये मुवमेंट इकडच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला आहे, त्याला म्हटलं आपण पॉवर स्ट्रोक. परत आहे त्या डायरेक्शनमध्ये असं आलं तर त्याला काय म्हणायचं, रिकव्हरी स्ट्रोक. त्यानंतर मुवमेंट ऑफ फ्लॅजेलम, म्हणजे मगाशी मी सांगितलेलं असं तरंगासारखं मुवमेंट होत असते, कशाची, फ्लॅजेलमची. त्याला अनड्युलेटिंग मुवमेंट म्हणतो आपण. एकदम सिंपल आहे बघा. आणि अनड्युलेटिंग आणि मुवमेंट जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन आहे. फ्लॅजेला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर्स. जे सिलिया होते ते कसे होते, स्मॉल होते आणि न्यूमेरस होते. फ्लॅजेला कसे आहेत बघा, तर त्याचं लेंथ जास्त असते पण ते नंबरमध्ये कमी असतात, 1 किंवा 2 असतात हार्डली. फ्लॅजेला प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द युकॅरियोटिक फ्लॅजेला. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये. सिलियम ऑर फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी, नवीन पॉईंट आहे, बेसल प्लेट आणि शाफ्ट. आता ते जरासं आपण बघूया स्ट्रक्चरच्या थ्रू काय असतं, बेसल बॉडी, बेसल प्लेट. आता आपल्या पुस्तकात ही डायग्राम मेन्शन केली नाही आहे कुठंच, फक्त मी हे समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला, कारण शब्द आल्यात म्हणून. कारण आपल्याला नुसतंच ते पुस्तकात तितकं डायग्रामच्या थ्रू चांगलं इतकं मेन्शन केलं नाही, बेसल बॉडी, बेसल प्लेट. ते फक्त समजण्यासाठी सांगतोय, जरासं लक्ष द्या व्यवस्थित. आता कन्सिडर जे आपण करतोय ते काय, सिलिया असेल किंवा फ्लॅजेल असेल. सगळ्यात पहिला जर एखादी सेल जर कन्सिडर केली, त्यामध्ये असं सपोज सिलिया आहे, त्याचं आपण काय बघतोय, स्ट्रक्चर बघतोय. काय बघतोय, सिलियाचं किंवा असं फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर बघतोय. त्यामध्ये जो सगळ्यात आउटर जो पार्ट दिसतोय हा, त्याला काय म्हणायचं, शाफ्ट म्हणायचं. त्याला काय म्हणणार आपण, शब्द काय वापरायचा बघा, शाफ्ट. जो आउटर सगळा पार्ट आहे त्याला म्हणायचं शाफ्ट. त्यानंतर त्याच्या आतमध्ये इतकं क्लिअर आता दिसणार नाही, पुढं आपण बघणारच आहे. आतमध्ये जे काय असं दिसतंय, जो कोअरचा पार्ट आहे, सेंट्रल पार्ट आहे, त्याला काय म्हणायचं, ॲक्झोनिम. मी आणखीन एकदा सांगतोय बघा, एक आपण काहीतरी ट्यूब अशी कन्सिडर केलेली आहे, एक मिनिट जरा, आपण अशी काहीतरी ट्यूब कन्सिडर केलेली आहे आणि आउटर पार्टला काय म्हटलं आपण, शाफ्ट म्हटलं. आणि असं सर्क्युलर दिसतंय ते. त्याच्यात बरोबर जो कोअरचा जो पार्ट आहे, त्याला काय म्हणायचं तर ॲक्झोनिम. त्याला शब्द काय वापरायचं, या सगळ्या कंप्लीट पार्टला काय म्हणणार आपण, ॲक्झोनिम. फक्त मी डायग्रामच्या थ्रू सांगतोय ते समजण्यासाठी, कशाला काय म्हणायचं ते. त्यानंतर बघा खालचा जो पार्ट आहे इथं दिसतोय बघा आपल्याला, बेसल. त्याला काय म्हणायचं, बेसल प्लेट. हा जो पार्ट दिसतोय बघा इथं, त्याला काय म्हणायचं, बेसल प्लेट. बेसल प्लेटच्या खाली बरोबर इथं काय दिसतोय लक्षात ठेवायचं आपल्याला, हा जो पार्ट दिसतोय इथं हब मेन्शन केलंय, पण याला आपण बेसल काय म्हटलेलं, आपण बेसल लक्षात ठेवा. कुठले बेसल बॉडी शब्द वापरला, त्याला काय, बेसल बॉडी. यामध्ये तुम्हाला आता 3 शब्द व्यवस्थित समजले असतील. आणखीन एकदा मी डायग्रामच्या थ्रू सांगतोय. हा जो पार्ट दिसतोय बघा, हा त्याला काय म्हणायचं, बेसल बॉडी. हा पार्ट काय झाला, बेसल बॉडी झाला. त्यानंतर इथं जो पार्ट दिसतोय बघा, हा जो पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं बेसल प्लेट. त्यानंतर साईडला काय आहे, हा शाफ्ट आहे. आणि शाफ्टच्या बरोबर आत काय दिसतंय आपल्याला, सगळ्या कोअरचा पार्ट, त्याला काय म्हणायचं, ॲक्झोनिम. आपण पुढं त्याचं स्ट्रक्चर बघणारच आहे, फक्त मी हे समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला. फर्स्ट पॉईंट बघा काय आहे, बेसल बॉडी.
इज प्लेस्ड इन आउटर पार्ट ऑफ द सायटोप्लाझम. आउटर पार्ट ऑफ द सायटोप्लाझम काय आहे, बेसल बॉडी आहे, म्हणजे सायटोप्लाझम आहे इथं आणि आउटर पार्ट आहे सायटोप्लाझमचा, तिथं काय प्रेझेंट आहे, बेसल बॉडी. इट इज डिराइव्ह फ्रॉम सेंट्रिओल. एमसीक्यूचा क्वेश्चन, बेसल बॉडी डिराइव्ह फ्रॉम डॅश डॅश डॅश, आन्सर काय असणार आहे, सेंट्रिओल. इट हॅज अ 9 पेरिफेरल ट्रिपलेट्स ऑफ फायब्रिल्स. इट हॅज अ 9 पेरिफेरल ट्रिपलेट्स ऑफ फायब्रिल्स. तर हे स्ट्रक्चर आपण इन डिटेल बघणारच आहे. त्यानंतर बघा, शाफ्ट इज एक्सपोज्ड पार्ट ऑफ द सिलिया और फ्लॅजेला, म्हणजे आउटर जो पार्ट दिसतो त्याला काय म्हणायचं, शाफ्ट म्हणायचं. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, शीथ अँड एक्झोनिम. आता जो सगळा कंप्लीट पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, तर म्हणजे जो आउटर सगळा पार्ट दिसतो आपल्याला एखादा असा एक्सटेन्शनचा, त्याला काय म्हणायचं, शाफ्ट. त्यामध्ये वरचं शीथ आहे, त्यानंतर काय आहे, एक्झोनिम. त्यामध्ये इनर शीथ सुद्धा आहे, लक्षात ठेवा. कंप्लीट पार्टला काय म्हटलं आपण, शाफ्ट. आउटरला काय म्हटलं, फक्त आउटर या रिजनला काय म्हणायचं, शीथ. त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, एक्झोनिम. त्यानंतर बघा, शीथ इज कव्हरिंग ऑफ द मेम्ब्रेन, त्याला म्हटलं आपण सिलियम किंवा फ्लॅजेलमला. आता स्क्रीनवर जराशी डायग्राम आहे बघा आणखीन एकदा व्यवस्थित. काय आहे, तर हा पार्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा, हा शाफ्टचा कंप्लीट पार्ट त्याला म्हणतो शाफ्ट. आणि त्यानंतर काय आहे, एक शब्द काय वापरला आपण, शीथ, म्हणजे वरचं कव्हरिंग. शीथ म्हणजे काय, कव्हरिंग त्याला म्हणतो आपण. सेंट्रल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, एक्झोनिम. आता हे सिलियरी रुटलेट्स फक्त माहीत असू दे आपल्याला, पण एवढं इन डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत. बेसल बॉडी आणि बेसल प्लेट, फक्त 4 शब्द आपल्याला महत्त्वाचे आहेत. आउटर शीथ, त्यानंतर कंप्लीट त्याला म्हणायचं शाफ्ट, त्यानंतर बेसल प्लेट, त्यानंतर बेसल बॉडी, त्यानंतर काय, जो सेंट्रल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, एक्झोनिम. आता जरासं आपण पुढचा पार्ट बघूया. तर इथं काही काही तुम्हाला असे बाजूला दिसते बघा, ते काय घेतलंय, तर सेक्शन घेतलाय. तो काय घेतलाय, सेक्शन घेतलाय. सेक्शन म्हणजे असं कट घेतलाय बघा, आणि ते सेक्शन घेतल्यावर म्हणजे जरासं इमॅजिन करा की एखादा काहीतरी असं सर्कल आहे, अशी काहीतरी एक पाईप आहे, त्याचा जर आपण सेक्शन घेतला तर तो जो वरचा हा जो पार्ट दिसणार आहे, तो आपल्याला इथं स्क्रीनवर दिसतोय बघा, हा पार्ट. तो जरासा आपण इन डिटेल बघणारच आहे, कुठले कुठले कशा प्रकारचे प्रोटीन्स आहेत, काही काही स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, हे ट्रिपलेट डबलेट काय असतं ते. आता जो कोअरचा सेंट्रल पार्ट आहे, गाभा म्हणतो आपण त्याला, कोअर म्हणजे मराठीत काय, तर त्याला म्हणायचं काय, एक्झोनिम. पजेसेस 11 फायब्रिल्स, टोटल 11 फायब्रिल्स आहेत. आणि हे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये, सेंट्रोझोममध्ये थोडंसं वेगळं अरेंजमेंट आहे. त्यामध्ये बघा, रनिंग पॅरल टू द लॉंग ॲक्सिस, इट शोज 9 पेरिफेरल डबलेट्स. 2 रिंग असल्यावर त्याला काय म्हणणार आपण, डबलेट्स. आणि त्यानंतर बघा, 2 सिंगल सेंट्रल फायब्रिल्स. जर सिंगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तर काय त्याला शब्द काय वापरायचा, तर सिंगलेट. डबलेट म्हणजे 2 रिंग आहेत, सिंगल असेल तर त्याला काय म्हणणार आपण, सिंगलेट. आता इथं बघा, 9+2 का म्हटलं आपण त्याला, आउटर असे 9 दिसतात, मध्ये काय असतात, असे 2 असतात, सिंगल रिंग असतात, त्याला म्हणायचं सिंगलेट. जर असं इन डिटेल आपण स्ट्रक्चर बघणारच आहे. द सेंट्रल ट्युब्युल्स आर इन्क्लोज्ड बाय सेंट्रल शीथ. आता हे मी तुम्हाला डायग्रामच्या थ्रू व्यवस्थित सांगतो. दिस शीथ इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्युब्युल्स बाय पेरिफेरल डबलेट्स बाय रॅडियल स्पोक. आता हे रॅडियल स्पोक काय असतात, सेंट्रल शीथ काय असतं, हे ॲक्च्युअल 9+2 अरेंजमेंट काय, डबलेट काय, सिंगलेट काय असतं, ते आपण इन डिटेल बघणारच आहे. सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय ब्रिज, त्याला क्रॉस ब्रिज म्हणतो आपण, त्याला काय म्हणायचं, क्रॉस ब्रिज. द पेरिफेरल डबलेट्स आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू लिंकर्स ऑर इंटर डबलेट ब्रिज, त्याला लिंकर्स म्हणतो आपण. आता कुठले कुठले लिंकर्स आहेत, AB लिंकर्स असतात ह्याच्यामध्ये, सिलिया किंवा फ्लॅजेलामध्ये. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्रॅम दिसतंय, त्या डायग्रॅमच्या थ्रू जरासं आपण स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या काय आहे ते. सगळ्यात पहिला महत्त्वाचं बघा, आपण काय केलं, तर जो मगाशी आपण स्ट्रक्चर बघितलं, हे काय तर स्ट्रक्चर बघितलं बघा, त्याचा आपण काय घेतला, सेक्शन घेतला, कट घेतला. सेक्शन घेतल्यावर कन्सिडर करा एक काहीतरी ही पाईप आहे, आणि त्याचा हा काय झाला, वरचा असा पार्ट झाला सर्क्युलर, आणि हात आपल्याला इथं दिसतोय बघा. त्यामध्ये आपल्याला फक्त स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे, इन डिटेल कुठलाही आपल्याला पार्ट नाही आहे. त्यामुळं किती पण हे जर असं कॉम्प्लिकेटेड जरी बघायला वाटत असलं, सगळ्यात महत्त्वाचं ही असली तुम्हाला डायग्राम काढायची नाही आहे, हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अशी कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेटेड डायग्राम तुम्हाला काढायची नाही, डायग्राम तुम्हाला एकदम सिंपल असतात, त्यामुळे काय घाबरायची गरज नाही. सगळ्यात पहिला व्यवस्थित जे काही लेबल्स आहेत ह्याच्या रिलेटेड, ते पहिला व्यवस्थित आपण समजून घेऊया काय काय आहेत ते. इंटरनल स्ट्रक्चर बघतोय आपण, इंटरनल स्ट्रक्चर बघतोय कशाचं, तर सिलिया किंवा फ्लॅजेलाचं.
आता मी आणखीन एकदा जरासं व्यवस्थित सिलिया आणि फ्लॅजेलाचा आपण काय बघितलं आहे, डिफरन्स बघितला आहे. पण त्याचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, सेक्शन घेतल्यावर सिलियाचं किंवा फ्लॅजेलाचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे, सेम आहे. मी आणखीन एकदा जरासं सांगतोय. सपोज आपण कन्सिडर करूया हा सिलिया आहे, त्याचा घेतला सेक्शन, म्हणजे ही ट्यूब आहे, एक पाईप आहे. जर पाईपचा आपण कट घेतला तर आपल्याला असं काय तर सर्क्युलर दिसत असतं बघा. त्याचा हा जो पार्ट दिसतोय सर्क्युलर सेक्शन घेतल्यावर, ट्रान्सफर सेक्शन घेतल्यावर, तो आपण बघतोय आता स्क्रीनवर. सगळ्यात पहिला महत्त्वाचा पार्ट, तर आपल्याला सिंगलेट आणि डबलेट हे काय ते क्लिअर करून घ्यायचं आहे. माझ्या मते तर ॲक्झोनिम हा पार्ट सगळ्यांना समजला असेल. सेंट्रल पार्ट आहे ॲक्झोनिम, तिथं 9+2 अरेंजमेंट आहे. 9+2 अरेंजमेंट म्हणजे काय ते आता मी सांगतोय. टोटल रिंग बघा किती आहेत. ही एक डबलेट रिंग, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे 9 काय आहेत, रिंग्स आहेत. त्याला काय म्हणायचं, डबलेट. 2 रिंग्स आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, डबलेट म्हणायचं. 9 काय झाल्या, अशा रिंग झाल्या. 9+2 अरेंजमेंट का म्हटले ते आपण समजून घेतोय. आणि इथं बघा, इथं ही एक सिंगल रिंग आहे आणि इथं सिंगल रिंग आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, सिंगलेट म्हटलं. या 2 सिंगलेट आणि 9 डबलेट्स रिंग्स आहेत, म्हणून त्याला म्हणायचं 9+2 अरेंजमेंट. आता MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा. सिलिया अँड फ्लॅजेला इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काय दाखवतात, कसलं अरेंजमेंट आहे त्यांच्या ॲक्झोनिममध्ये, तर 9+2 अरेंजमेंट. मी आता ॲक्झोनिम परत एकदा सांगतोय, कारण काही कन्फ्युजिंग बरेच काही शब्द आहेत आणि हे तुम्हाला एकदम बेसिक लेवल आहे, जास्त इन डिटेल नाही आहे. सिलियाचा मधला पार्ट काय आहे, ॲक्झोनिम. आता ह्या ॲक्झोनिमचं सेक्शन घेतल्यावर जे दिसतंय ते बघतोय आपण. अरेंजमेंट 9+2. MCQचा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, नोट डाऊन करून घ्या. 9 डबलेट आहेत, 2 रिंग्स आहेत. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत बघा डबलेट कुठले आहेत बघा, इथं बघा इकडे साईडला डबलेट म्हणायचं. त्याला का म्हणायचं, कारण 2 रिंग आहेत, ए आणि बी ट्यूब्यूल, ए आणि बी रिंग म्हटलं तरी चालते. आता एमध्ये बघा टोटल किती एमध्ये बघा किती टोटल काय म्हटलं आपण त्याला, प्रोटोफिलामेंट. त्याला काय म्हणायचं, प्रोटोफिलामेंट. त्याला शब्द काय बघा, प्रोटोफिलामेंट. ते किती आहेत, तर टोटल 13. MCQचा क्वेश्चन आहे. ए ट्यूब्यूलमध्ये 13 फिलामेंट आहेत. फिलामेंट म्हणजे त्यामध्ये सुद्धा असं काय दिसतं आपल्याला, ट्यूबसारखं स्ट्रक्चर दिसते. हे सगळे काय असणार आहेत, असे ट्यूबसारखं स्ट्रक्चर दिसणार आहे. कशामध्ये, एमध्ये 13 आहेत आणि जे बी ट्यूब्यूल आहे त्याच्यामध्ये किती आहेत बघा, 10 आहेत. दोन्हीमध्ये पहिला व्यवस्थित समजून घ्या. डबलेटमध्ये 2 रिंग आहेत, एक रिंग आहे ए, दुसरी रिंग आहे बी. एमध्ये 13 प्रोटोफिलामेंट आहेत, बीमध्ये किती प्रोटोफिलामेंट आहेत, तर 10. बीमध्ये 10, एमध्ये 13. एकदम सिंपल आहे बघा. ते झाल्यावर महत्त्वाचा पार्ट, आता हे सगळे पेरिफेरल रिजनला कोण अरेंज झाले बघा, हे सगळे डबलेट अरेंज झालेत. हा एक सिंपल पॉईंट मला ते सगळ्यांना समजला असेल. त्यानंतर बघा, सेंट्रलला जे सिंगलेट आहेत त्याला काय म्हणायचं, तर C1 आणि C2. त्याला काय म्हणणार आपण, C1 आणि C2. आणि त्याच्यामध्ये प्रोटोफिलामेंट किती आहेत बघा, टोटल 13 प्रोटोफिलामेंट. MCQला जर तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारला, सिंगलेटमध्ये प्रोटोफिलामेंट किती आहेत, तर तिथं आन्सर काय असलं पाहिजे, 13. डबलेटमध्ये एमध्ये 13 आहेत, बीमध्ये 10 प्रोटोफिलामेंट आहेत. दोन्हीतला फक्त डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या काय आहे तो. प्रोटोफिलामेंट म्हणजेच काय, ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे. आपण फक्त सेक्शन घेतलेला पार्ट बघतोय. त्यामध्ये जरासं व्यवस्थित आता सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर बघा, आता हा पार्ट सगळा क्लिअर झाला आपला. आता त्यानंतर हा सगळा सिंगलेटचा पण पार्ट क्लिअर झाला. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा, हे रॅडियल स्पोक काय असतात, रेडियसच्या थ्रू, त्याला रेडियस त्याचा रिलेटेड शब्द आहे रॅडियल स्पोक. असं इथं काहीतरी एक स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणायचं, रॅडियल स्पोक. इथं दिसतंय बघा ब्राऊन कलरमध्ये, त्याला हेड पण पार्ट आहे बघा, रॅडियल स्पोक. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, जो ए ट्यूब्यूल आहे ज्याच्याकडे 13 प्रोटोफिलामेंट आहेत, त्याच्याकडे 2 आर्म्स आहेत. ब्ल्यू कलरमध्ये दिसतात बघा आपल्याला, हे 2 काय आहेत, असे इथं आर्म दिसतात बघा, 2 काय आहेत, आर्म्स आहेत. त्यामध्ये बघा ते कशापासून तयार झालेत, इनर आणि आउटर आर्म. प्रोटीनचं नाव आहे प्रोटीनचं नाव आहे डायनिन. आता यातले पॉईंट जराशे महत्त्वाचे आहेत, थोडेसे अवघड जरी वाटत असतील तरी ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. 2-3 वेळा मी रिवाईज करतोय. प्रोटीनचं नाव आहे डायनिन. एकदम सिंपल आहे. रॅडियल स्पोक किती आहेत, टोटल 9. कारण डबलेट किती आहेत आपल्याला माहिती आहे, 9 आहेत.
त्यापासून रॅडियल स्पोक काय झालेत, अराईज झालेत. एकदम सिंपल आहे. C1 आणि C2 म्हणजे हे मधले जे बघा सिंगलेट, हे सुद्धा डायनिन प्रोटीनपासून तयार झालेत. म्हणजे डायनिन प्रोटीनपासून कोण कोण तयार झाले, जे ते डायनिनपासून तयार झालेत. सिंगलेट जे आहेत ते सुद्धा डायनिन प्रोटीनपासून तयार झालेत. आणि जे डबलेट आहेत ते ट्युब्युलिन प्रोटीनपासून काय झालेत, तयार झालेत. त्यानंतर ए बी लिंकर, आता इथं येलो कलरमध्ये पार्ट दिसतोय बघा आपल्याला, त्याला काय म्हणायचं, ए आणि बी लिंकर. आता ए बी लिंकरमध्ये कसं झालंय बघा, ए आणि बी हे दोन आपल्याला इथं बघा दिसतात, जॉईंट झालेले दिसतात. येलो कलरची एक लाईन दिसत आहे, त्याला म्हणायचं ए बी लिंकर. प्रोटीनचं नाव आहे नेक्झिन. प्रोटीनचं नाव काय आहे, नेक्झिन. आणि ए बी लिंकर कशापासून तयार झाले, कुठल्या प्रोटीनपासून तयार झाले, हा बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला. येलो कलरमध्ये दिसलेलं प्रोटीन, त्याचं नाव काय आहे, नेक्झिन. आणि आउटर आणि इनर काय बघितलं आपण, डायनिन. आता ह्याच्या रिलेटेड मी सगळे जे काही MCQचे क्वेश्चन्स आहेत मी आणखीन एकदा रिपीट करतोय, थोडंसं लक्ष द्या. स्ट्रक्चर बघतोय आपण सिलिया किंवा फ्लॅजेलाचं इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे प्रॉपर एक्झोनिमचं. अरेंजमेंटच्या रिलेटेड जर क्वेश्चन विचारला, 9+2, कारण 9 पेरिफेरल आहेत आणि 2 असे सेंट्रल रिजनला आहेत, म्हणून 9+2 अरेंजमेंट. 9 काय आहेत, डबलेट रिंग्स आहेत. 2 काय आहेत, सिंगलेट रिंग्स आहेत. डबलेटमध्ये ए आणि बी ट्युब्युल्स आहेत. ए मध्ये 13 प्रोटोफिलामेंट, बी मध्ये 10 प्रोटोफिलामेंट्स आहेत. त्यानंतर सेंट्रलला जे सिंगलेट आहेत त्याला म्हणायचं काय, टोटल त्यामध्ये 13 प्रोटोफिलामेंट्स आहेत. कुठले प्रोटीन्स आहेत, C1 C2 म्हणजे सिंगलेट, तर प्रोटीनचं नाव आहे डायनिन. त्यानंतर डबलेट आहेत, ते कशापासून तयार झाले, ट्युब्युलिनपासून. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, ए बी लिंकर्स. बऱ्याच वेळेला ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ए बी लिंकर्स मेडअप ऑफ, प्रोटीनचं नाव आहे नेक्झिन. त्यानंतर जे आहे त्याला काय म्हटलं आपण, आउटर आणि इनर आर्म, प्रोटीनचं नाव आहे डायनिन. एकदम सिंपल आहे बघा, फार काय अवघड नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. आता जरासं आणखीन एकदा, किती पण जरा हे कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असेल तर तो जरासं व्यवस्थित समजून घ्या. इथं बघा इनर शीथ आहे, जे मगाशी मेन्शन केलं नव्हतं, ह्याला कव्हर करण्यासाठी काय, इनर शीथ आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 सिंगलेटच्या मध्ये हा जो पार्ट दिसतोय बघा त्याला जोडलेला, त्याला म्हणायचं क्रॉस ब्रिज. आता एवढं सगळं तुम्हाला इन डिटेल विचारणार नाहीत. जेवढे मी तुम्हाला MCQचे क्वेश्चन सांगितले इम्पॉर्टंट, तेवढेच फक्त नोट डाऊन करून घ्या. त्याच्या बाहेरचं काय तुम्हाला विचारणार नाहीत. सेंट्रल पार्ट कसा आहे, काय कसं आहे, एवढं फक्त तुम्हाला. आणि ही डायग्राम काढायची नाही, फक्त तुम्हाला ह्याच्यावरचे MCQचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, तेवढे फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. रॅडियल स्पोक किती, काय किती ते. त्यानंतर जी लास्ट ऑर्गॅनिलिज आहे त्याचं नाव आहे सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स. सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स एकदम सिंपल आहे बघा. जे सेंट्रोझोम्स आहेत इज युजली फाउंड नियर द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲनिमल सेल. सेंट्रोझोम्स आहेत, ॲनिमल सेलमध्ये दिसतात आपल्याला. इट कंटेन्स पेअर ऑफ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कॉल्ड सेंट्रिओल्स. आता 2 सेंट्रिओल्स असतात एकत्रित येऊन, त्याला काय म्हणायचं, सेंट्रोझोम्स. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतोय बघा, कशाची, सेंट्रोझोम्सची. आणि हे 2 काय आहेत, हा एक सेंट्रिओल आणि हा एक सेंट्रिओल. आणि ते दोन्ही पण एकमेकांना राईट अँगल असतात, परपेंडिक्युलर असतात, एवढं लक्षात ठेवा. सेंट्रोझोम मध्ये 2 काय आहेत, सेंट्रिओल्स आहेत, दोन्ही पण एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत, राईट अँगल आहेत. एकदम सिंपल आहे. ते झाल्यावर पुढचा पॉईंट बघा. स्ट्रक्चरमध्ये सुद्धा हा जो पार्ट दिसणार आहे आपण सेक्शनचा बघणार आहे, हा सेक्शनचा पार्ट बघणार आहे. पण असताना ते कसे असतात, असे ट्यूबसारखे दिसत असतात. आणि फक्त आपण हा एवढाच पार्ट काय करत असतो, कन्सिडर करत असतो डायग्रॅममध्ये. ट्रिपलेट आहेत, पहिले काय होते तिथं डबलेट होते, आता इथं काय झाले, ट्रिपलेट झाले. ए बी होते तिथं, आता इथं काय झालं, ए बी सी झाले. कुठले कुठले कसे कसे डायग्राम आहे ते सुद्धा आपण नीट बघूया. फर्स्ट पॉईंट बघा, the cylinders are perpendicular to each other and surrounded by the amorphous substance called as a pericentriolar material. त्यामध्ये बघा पेरिसेंट्रिओलर मटेरियल आहे, amorphous substance आहे. त्यानंतर बघा, each cylinder of centriole is made up of 9 set of triplet molecule. आता तिथं काय होतं बघा, 9 सेट होते पण डबलेट होते. इथं काय आहेत, ट्रिपलेट आहेत, 3 आहेत, ए बी आणि सी. त्यामध्ये ए जे आहे ते 13चंच आहे, बीचं पण 10 प्रोटोफिलामेंट्स आहे, सॉरी. जे सी आहे ते सुद्धा काय 10 प्रोटोफिलामेंट्स आहे. नवीन एक पॉईंट आहे, MCQचा क्वेश्चन आहे. इवन स्पेस ट्रिपलेट्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ नॉन ट्युब्युलिन प्रोटीन्स. ते कुठले कुठले प्रोटीन्स आहेत ते सुद्धा आपण बघितले.
ॲट प्रॉक्सिमल एंड द सेंट्रिओल्स देर इज अ सेट ऑफ ट्युब्युल्स कॉल्ड हब. जो सेंट्रल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, हब म्हणायचं. द पेरिफेरल ट्रिपलेट्स, पेरिफेरल म्हणजे आउटर साईडला, आर कनेक्टेड बाय टू द हब बाय मीन्स ऑफ रॅडियल स्पोक्स. मागासारखं सेम स्ट्रक्चर आहे. ड्यू टू दिस प्रॉक्सिमल एंड ऑफ सेंट्रिओल लुक्स लाईक कार्ट व्हील. ते चाकासारखं दिसत असतं म्हणून त्याला कार्ट व्हील म्हणतो आपण. द सेंट्रोझोम्स हेल्प्स इन द असेंब्ली ऑफ स्पिंडल ॲपॅरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन. MCQचा क्वेश्चन, सेंट्रोझोमचं फंक्शन असेंबल करतं कुणाला, स्पिंडल ॲपॅरेटसला, कशाच्या प्रोसेसच्या वेळेला, सेल डिव्हिजन. आता हे स्पिंडल ॲपॅरेटस, त्यामध्ये स्पिंडल फायबर वगैरे सगळे येत असतात, ते आपण बघणार आहे कुठल्या चॅप्टरमध्ये, सेल डिव्हिजनमध्ये. थोडंसं मी बेसिक तुम्हाला आयडियासुद्धा देतो आहे काय असतं ते. इट फॉर्म्स द बेसल बॉडी सिलिया अँड फ्लॅजेला. आता हे जे दोन्ही पण फंक्शन सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोमचे म्हणूया आपण, ते महत्त्वाचे आहेत. स्पिंडल ॲपॅरेटसची अरेंजमेंट किंवा असेंब्ली म्हणूया आपण सेल डिव्हिजनच्या प्रोसेसच्या वेळेला. त्यानंतर सेकंड सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय बघा, इट फॉर्म्स बेसल बॉडी ऑफ द सिलिया अँड फ्लॅजेला. MCQचा क्वेश्चन आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय डायग्रॅम, म्हणजे सेक्शन घेतला आहे आपण कशाचा, तर सेंट्रिओलचा. दोन सेंट्रिओल एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, 90 डिग्रीचा अँगल आहे, एकत्रित त्याला काय म्हणायचं, सेंट्रोझोम. सेल डिव्हिजन त्याचं मेन फंक्शन आहे, प्रोसेसला हेल्प करत असतं. आता त्यामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला काय काय दिसतंय ते. आणि यामध्ये काय असतं तर AC लिंकर असतो. काय असतो, AC लिंकर असतो. AB लिंकर कुठं आहे, सिलिया आणि फ्लॅजेलाच्या स्ट्रक्चरमध्ये. सेंट्रोझोममध्ये स्पेसिफिक काय असतं, AC लिंकर. माझ्यामध्ये स्टेट बोर्डच्या बुकमध्ये काहीतरी डायग्राम तेवढी मेन्शन नीट केली नाही आहे. हे जरासं काही काही एक्स्ट्रा पॉईंट आपण बघूया, A, B आणि C. आता मी काय सांगितलं बघा तुम्हाला, एमध्ये 13 आहेत, बीमध्ये 10 आहेत, सीमध्ये 10 प्रोटोफिलामेंट्स आहेत. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर तिथं त्याचा डायमीटर दिला आहे बघा, 250 अँगस्ट्रॉम आहे. तिन्ही पण ते जे काय असतील ते त्याला काय म्हटलं आपण, रिंग्स म्हटलं ते. आणि ते आता ट्रिपलेटमध्ये आहेत. ट्रिपलेटमध्ये आहेत. अगोदर होते डबलेटमध्ये सिलिया फ्लॅजेला, पण सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोममध्ये कसे आहेत, ट्रिपलेटमध्ये आहेत. 3 सब युनिट्स आहेत. त्यानंतर बघा महत्त्वाचा पॉईंट, आता इथं आतल्या साईडला आपल्याला काय दिसते बघा, तर हा जो सेंटरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, हब म्हटलं. सेंट्रल रॉडसारखा पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, हब म्हटलं. कार्ट व्हीलसारखं स्ट्रक्चर दिसतंय, 9 स्पोक्स आहेत बघा, हे इथं दिसतात, त्याला काय म्हटलं, 9 स्पोक्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं MCQचा क्वेश्चन, इथं AC लिंकर असतोय बघा. AC लिंकर एकदम सिंपल आहे बघा. एक्स बॉडी, आता इथं दोन बॉडीज आहेत बघा, एक्स आणि वाय. ही झाली काय, एक्स बॉडी, ही काय झाली, वाय बॉडी झाली. एक्स बॉडीपासून काय झालं तर रॅडियल स्पोक काय झालं तिथं अराईज झालेत. हे बघा रॅडियल काय झाले, स्पोक काय झाले, अराईज झाले. आता ह्याच्या रिलेटेड तुम्हाला एक फक्त सिम्पल क्वेश्चन विचारतात. वाय बॉडी असते ती काय करत असते, कनेक्ट करत असते. तर काय कशाला कनेक्ट असते तर AC लिंकरला. त्यानंतर आणखीन काय पॉईंट राहतोय बघा यातला, एक्स बॉडी काय आहे, डेन्स मटेरियल आहे. आता हे एक्स आणि वाय बॉडी आपल्या पुस्तकात मेन्शन केलं नाही, पण मेजर ह्याच्यावरचा क्वेश्चन काय पडला आहे, लिंकर कुठले आहेत, AC लिंकर. आणखीन ट्रिपलेट कुठले कुठले आहेत, ABC, त्याचे प्रोटोफिलामेंट कुठले कुठले, 13, 10 आणि 10 ABCमध्ये. आता स्ट्रक्चर ह्याचं जे अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं 9+0. आता याला 9+0 का म्हणायचं तर त्या पाठीमागं रिझन आहे, लक्षात ठेवा. तर इथं सेंटरला कुठल्याही प्रकारची रिंग नाही आहे, सेंटरला कुठल्याही प्रकारची रिंग नाही आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, 9+0 अरेंजमेंट. MCQचा क्वेश्चन आहे. 9+2 कुठं आहे तर सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये. 9+0 कुठं आहे तर सेंट्रोझोम किंवा सेंट्रिओलमध्ये. त्यानंतर जरासं मी सेंट्रिओल आणि बेसल बॉडी ह्याचा जरासा डिफरन्स, जरासे काही काही पॉईंट सांगतो, एक्स्ट्रा आहेत थोडेसे, पण थोडेसे समजून घ्या व्यवस्थित. सेंट्रिओल कुठं असतो, न्यूक्लियसच्या जवळ असतो. सेंट्रिओल कुठं आहे, न्यूक्लियसच्या जवळ आहे. बेसल बॉडी कुठं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बरोबर खाली असते बेसल बॉडी. बेसल बॉडी मगाशी आपण बघितले काय आहे ते. त्यानंतर बघा सेंट्रिओल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, बेसल बॉडी न्यूमेरस असतात, जास्त नंबरमध्ये असतात. सेंट्रिओलचा साईज स्मॉल असतो, बेसल बॉडीचा लार्ज असतो. त्यानंतर फंक्शन सेंट्रिओलचं व्यवस्थित लक्षात ठेवा, सेल डिव्हिजन अँड ॲस्टर फॉर्मेशन. आता ॲस्टर म्हणजे त्याला स्टार लेक म्हणतो आपण, आणि हे आपण बघणार आहे सेल डिव्हिजनमध्ये. शक्यतो मी ह्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो सेल डिव्हिजन किंवा आपला ॲनिमल किंगडम घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला जरासं इन डिटेल प्रोसेस समजेल काय आहे ती. त्यामध्ये ॲस्ट्रल रेज,
त्यानंतर सेंट्रोझोम, सेंट्रिओल, स्पिंडल फायबर सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आपल्या. त्यानंतर डिफरन्समध्ये आणखीन फंक्शनमध्ये आणखीन महत्त्वाचं बघा, बेसल बॉडी गिव्ह राईज टू सिलिया अँड फ्लॅजेला मगाशी आपण बघितलेच. सेंट्रिओल ॲनिमल सेलमध्ये दिसतं आणि RBCमध्ये ॲबसेंट आहे. आणि जे बेसल बॉडी आहेत ते सगळ्या सेल्समध्ये आहेत. काही काही जिथं ज्याला सिलिया आणि फ्लॅजेला असतील अशा सगळ्या सेलमध्ये काय प्रेझेंट असते, बेसल बॉडी असते. आता चॅप्टरमध्ये जरासं लक्ष द्या व्यवस्थित, की जेवढे काही आपण ऑर्गॅनलीज कव्हर केलेत त्या ऑर्गॅनलीचं बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शन आपल्याला माहीत पाहिजे. आणि आज आपण काय काय बघितले मी आणखी एकदा जरा सांगतोय. आज आपण सुरुवात केली ती न्यूक्लियसपासून. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर समजून घेतलं, त्याचं फंक्शन समजून घेतलं. त्यानंतर न्यूक्लिओलस बघितलं आपण. न्यूक्लिओलस म्हणजे त्याचं जरासं फंक्शन लक्षात ठेवा. तिथं बायोजेनेसिस कशाचं होत असतं ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्याच्या रिलेटेड बऱ्याच वेळेला तोच क्वेश्चन पडत असतोय, त्याचं फंक्शन किंवा न्यूक्लिओलसमध्ये काय असतं ते. त्यानंतर बघितलं आपण काय तर मायक्रो बॉडीज कुठल्या कुठल्या आहेत, तर त्यामध्ये सायटोस्केलेटनमध्ये मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट्स आपण बघितले. काय काय पॉईंट्स सगळे आपण स्टडी केलेत. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी काय बघितलं तर सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोम दोन्हीचे जे स्ट्रक्चर आहेत, आता स्क्रीनवर तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते किंवा अगोदर जे आपण स्ट्रक्चर बघितलेलं कशाचं, सिलिया आणि फ्लॅजेलाच्या त्या सेक्शनचं, ही कुठलीही डायग्राम तुम्हाला काढायची नाही, फक्त ती कॉन्सेप्ट समजून घ्यायचे काय आहे ते. आणि स्पेसिफिक लक्षात ठेवा, जे जे काही सगळे प्रोटीन्स आहेत, कुठं कुठं आणि कसलं कधी कुठं प्रोटीन वापरलं आहे, AB लिंकर कुठं आहे, AC लिंकर कुठं आहेत, डायनिन कधी, नेक्झिन कधी, ट्युब्युलिन कधी, हे सगळे प्रोटीन जरासे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पडत असतात, इम्पॉर्टंट आहे. आणि जे काही आज पॉईंट मी सांगितलं ते व्यवस्थित आणखीन एकदा रिवाईज करा. आणि आजच्यापुरतं आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणि नवीन चॅप्टर आपण चालू करूया, शक्यतो सेल डिव्हिजन किंवा ॲनिमल किंगडम.